थँक्यू सो मच. अँड दिस इज नॉट द फर्स्ट, म्हणजे ही माझी पहिली वेळ नाही आहे स्टेजवर यायची. मी अगोदर खूप वेळा अँकरिंग पण केली आहे किंवा मी शिकवते पण फर्स्ट टाइम इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मी टू स्पीक. कारण जसं सर म्हणाले, एव्हरीथिंग इज इझी इन द वर्ल्ड बट सेइंग गुड बाय और सेइंग बाय इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. अँड yeah, it is the moment that we are saying bye to all of you. But I don't have words actually, and this is like a family. म्हणजे माझा हा स्वभाव आहे, मी खूप बडबड करते. ऑलमोस्ट 12 hours स्टेट मी बोलू शकते. फक्त मला समोर ऐकणारा व्यक्ती पाहिजे. अँड आय कॅन स्पीक अनलिमिटेड. माझ्याकडे खूप खोटा आहे बडबडता. बट द थिंग इज, नाव आय एम लॉस्ट ऑफ वर्ड्स. आय एम शिवरिंग करंटली. बट थँक्यू सो मच सर. अँड थँक्यू सो मच अमित सर स्पेशली. थँक्यू सो मच, तुम्ही इथे शिकवलं. बट अमित सर जर नसते तर मी या प्रोग्रामला नसते. फ्रँकली स्पीकिंग, कारण अमित सर ज्यावेळेस फर्स्ट टाइम आले आमच्या क्लासमध्ये, आय लुक्ड ॲट हिम आणि आय थॉट की पप्पा क्लासमध्ये काय करताय. आय लिटरली थॉट व्हॉट इज माय फादर डुइंग इन दिस क्लास. कारण ते कधी मला क्लासच्या आतमध्ये नाही आले, फक्त बाहेर सोडतात आणि मी बोलतो. म्हटलं पप्पा आले आतमध्ये बसले, आय थॉट की मी काहीतरी केलंय. बट देन आय लुक्ड ॲट हिम. मी पुढून गेले नाही तर नो दिस इज वेगळा व्यक्ती आहे. बट द वे ही स्पोक टू मी, ते माझ्याशी ज्या पद्धतीने बोलले, आय लिटरली फेल्ट येस दिस इज माय पप्पांचे भाऊ. ते विचारले कुठेतरी, म्हणजे मी घरात कोणाचंच नाही ऐकत. तर आय लिव्ह इन अ जॉईंट फॅमिली, 18 people आर देअर इन्क्लुडिंग मी. पण मी कोणाचंच नाही ऐकत, मी फक्त माझ्या पप्पांचं ऐकते. अँड द सेकंड पर्सन आय एव्हर हर्ड ऑफ इज अमित सर. डिसिजन घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण विचार होतो मला लाईफमध्ये हे करायचंय, ते करायचंय, हे करायचं, ते करायचं, पण आपण कधी डिसिजन नाही घेत. आणि मी कधीच नाही घेतलं. मी आय गेस काल पण म्हणाले, मी या अगोदर कधी एक वर्कशॉप नाही, लेक्चर्स वगैरे, माझं कशातच मन नाही लागलं. ट्रस्ट मी फुल टाइम मोबाईलमध्ये असणारी किंवा बाहेर असणारी मुलगी आहे. मी माझ्या लेक्चर्समध्ये सुद्धा मी हे एक्सपेक्टच नाही करत की मुलांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, तेव्हा माझं समजतं. मी खूप केअरलेस मुलगी होती. बट द फर्स्ट टाइम आय सॉ अमित सर, रोहित सर, तुमचे ते ब्राउशर चॅनलवर बघितले, म्हटलं नो आय एम डुईंग दिस. कारण द फेसेस दॅट यू ऑल हॅव ऑलवेज स्माइलिंग अँड सच अ ग्रेट पर्सनॅलिटी यू ऑल आर. आय एम सो थँक्यू सो मच गौतम सर. सर सेड की मी नाही सांगणार तुम्हाला त्या प्रोग्राममध्ये जायला, तुम्ही स्वतःहून जाणार.